नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा एमलिप ISC अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पाच्या अंतर्गत एक शिबिराची पूर्वतयारी हा भाग असतो। या विद्यार्थ्यांचं 2 किंवा 3 दिवसाचं विद्यापीठाच्या गाईडलाईननुसार एक शिबिर होत असते आणि या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचं सादरीकरण आणि शोध निबंधांचं वाचन या 2 ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाच्या असतात। विद्यार्थी मित्रो, आता आपले बऱ्यापैकी संशोधन प्रकल्पाचे विषय, त्या संशोधन प्रकल्पाचे मार्गदर्शक या गोष्टी फायनल झालेल्या आहेत आणि आपण संशोधन पद्धतीच्या अभ्यासाच्या अनुषंगाने संशोधन प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। काही विद्यार्थ्यांचे आराखडे तयार झालेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांचे आराखडे येत्या 15 दिवसांमध्ये तयार होतील। हे आराखडे तयार करत असताना कोणकोणत्या गोष्टी कटाक्षाने आपल्याला पाळणं गरजेचं आहे याबाबत आपण स्वतंत्र व्हिडिओ याआधी केलेला आहे। तो बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तो बघितलेला आहे। त्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे। त्याबद्दल आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक धन्यवाद। तसेच आजचा जो आपला व्हिडिओचा विषय आहे तो आहे शिबिराची पूर्वतयारी। आपला एमलिप या शिक्षण क्रमासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिबिर हा विषय अनिवार्य आहे। शिबिरासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांची 2 किंवा 3 दिवसाचं जे काही शिबिर असतं त्यासाठी पूर्ण वेळ अभ्यास केंद्रावर उपस्थिती असणे आवश्यक आहे। या शिबिरासाठी आपले प्रकल्पाचे विषय फायनल करण्यासाठी विद्यापीठामार्फत व अभ्यास केंद्रामार्फत आपल्या ग्रंथालय माहितीशास्त्र या विषयातील 2 एक्सपर्ट लोकांची नेमणूक केलेली असते आणि त्या एक्सपर्ट लोकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आपला संशोधन प्रकल्पाचा आराखडा सादरीकरण करावे लागतं। त्यामध्ये मग आपला संशोधनाचा विषय निवडण्यामागचे कारण, संशोधन समस्या, प्रस्तावना, संशोधन पद्धती, माहिती गोळा करण्याचे तंत्र, संशोधनाचे उद्दिष्टे, संशोधनाचं गृहीतक आणि हा सर्व आराखडा तयार करण्यासाठी आपण जे काही संदर्भ साधने वापरले त्या संदर्भांची एक सूची, अशा पद्धतीने आपला आराखडा आपल्याला कॉम्प्युटरवरती प्रिंट करून आपल्याला तेथे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून एक्सपर्ट लोकांच्या समोर प्रेझेंट करावा लागतो। यामध्ये विषय निवडण्यामागचं कारण किंवा समस्या आपल्याला जी काही भेडसावते हे सर्व आराखडा तयार करत असताना आपण किमान 2 ते 3 ग्रंथालयांना भेटी देणं आवश्यक आहे। तेथील ग्रंथालयाचं दैनंदिन कामकाज, वाचन साहित्य, ग्रंथालयातील सेवा आणि सुविधा या सर्व गोष्टींचं जर आपण बारकाईने अवलोकन केलं, त्या समजावून घेतला, प्रॅक्टिकली लायब्ररियनशिप जर समजावून घेतली तर आपल्याला संशोधन आराखडा तयार करण्यासाठी या गोष्टीची खूप मदत होते। आता यामध्ये शिबिरामध्ये आपल्याला हा संशोधन आराखडा सादर केल्यानंतर एक्सपर्ट लोक त्यावर त्यांची टीका टिप्पणी किंवा त्याची समीक्षा करून या विषयावर प्रकल्प होऊ शकतो का, या प्रकल्पासाठी जे काही व्याप्ती किंवा मर्यादा आहेत त्या व्यवस्थित विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आहेत का, संशोधन पद्धती एकदम प्रॉपर वापरलेली आहेत का, माहिती गोळा करण्यासाठी जे तंत्र वापरलेले आहेत ते अचूक आहेत का, तसेच या संशोधनासाठी किंवा प्रकल्पासाठी जो विषय निवडलेला आहे त्यानुसार जे उद्दिष्ट केलेले आहेत, उद्दिष्ट निश्चित केलेले आहेत ते व्यवस्थित केलेले आहेत का, तसेच या प्रकल्पाचे जे काही गृहीतक आहे या सर्व बाबी ते बारकाईने तपासून घेतात। आणि हा प्रकल्पाचा किंवा संशोधन प्रकल्पाचा आराखडा तयार करत असताना आपण यापूर्वी या विषयावर संशोधन झालेले आहे का, टू अवॉइड द डुप्लिकेशन ऑफ द रिसर्च किंवा पूर्व साहित्याचा आढावा आपण घेतल्यानंतर आपल्याला या संशोधन प्रकल्पावर पूर्वी जर काही संशोधन झालेले असेल तर त्याच्यामध्ये काही नवीन संशोधन करण्यासाठी वाव आहेत का, या सर्व गोष्टी बारकाईने तयार बघून घेतल्यानंतर आपला संशोधन आराखडा त्या शिबिरामध्ये फायनल होत असतो आणि त्यानंतर आपली खऱ्या अर्थाने प्रकल्पाला सुरुवात होत असते। हा जरा शिबिरातला एक पार्ट, संशोधन आराखडा सादरीकरण। दुसरा पार्ट असतो शोध निबंध सादरीकरण। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की आपल्या YCMOU डिजिटल युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती काही शोध निबंधाची लिस्ट पब्लिश केली जाते। ती लिस्ट अजून काही 2023च्या विद्यार्थ्यांची आलेली नाही, पण ती यथावकाश येईलच। ती लिस्ट आल्यानंतर सेंटरमार्फत आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक शोध निबंधाचा वाटप केंद्र संयोजक करून देत असतात। आपल्याला जो काही विषय केंद्र संयोजकांकडून मिळेल त्या विषयावर आपल्याला शोध निबंध तयार करायचा असतो आणि मग तो शोध निबंध आपल्याला त्या शिबिरामध्ये सादर करायचा असतो।
या शोध निबंधाचं सादरीकरण करण्यामागचे काही महत्वाचे उद्देश विद्यापीठाने नजरेसमोर ठेवलेले आहेत। एक म्हणजे आपल्याला चर्चासत्रामध्ये प्रेझेंटेशनची कला अवगत झाली पाहिजे, आपलं सादरीकरण, आपल्याला अभिव्यक्ती होण्याचं आपलं जे काही कौशल्य आहे, आपली विषयाची मांडणी, विषयाचा आवाका, या सर्व गोष्टी आपल्याला त्या शोध निबंध सादरीकरणामध्ये आपल्याला मांडावे लागतात। हे जे काही शोध निबंधाचे विषय असतात हे आपले विद्यार्थी मित्र एमलिपच्या पुस्तकातलेच विषय असतात आणि जे काही त्या अभ्यास केंद्रामध्ये प्रवेशित झालेले विद्यार्थी आहे, प्रत्येक विद्यार्थी एक एक शोध निबंधाच्या विषयावर आपलं सादरीकरण करत असतो आणि एक प्रकारे आपली त्या 2 दिवसामध्ये, त्या 3 दिवसामध्ये आपली चांगल्या प्रकारे त्या एमलिपच्या पाठ्यपुस्तकांची, एमलिपच्या अभ्यासक्रमाची सर्व एक प्रकारची उजळणी होत असते। त्यामुळे शोध निबंधांचं सादरीकरण विद्यार्थी करत असताना आपण आपल्या टाचन वहीमध्ये किंवा आपल्या नोटबुक्समध्ये आपण त्यातले महत्वाचे मुद्दे नमूद करून घेतले पाहिजे, लिहून घेतले पाहिजे। आता आपल्याला माहितच आहे का अभ्यासाच्या ज्या काही पद्धती आहेत, सुरुवातीला आपण तो विषय आपल्याला आकलन झाला पाहिजे, नंतर आपण ते जे काही मुद्दे विद्यार्थी मांडत आहेत, शोध निबंध सादर करत आहे, तर तो सादर करत असताना आपण लिहून घेतलं पाहिजे आणि हे जर आकलन झालं, लिहून घेतलं, तर मग आपलं अंडरस्टँडिंग देखील त्या माध्यमातून चांगल्या प्रकारे अभ्यासक्रमाचं होणार आहे। त्यामुळे आपण त्या शिबिरासाठी पूर्ण वेळ आपलं एकदम कॉन्सन्ट्रेशन करून आपले दैनंदिन कामं, आपले जॉब वगैरे सगळ्या गोष्टीतून आपण एक थोडासा वेळात वेळ काढून त्या शिबिरासाठी आपण उपस्थित राहिलो आणि तिथं आपल्या संशोधन आराखड्याचं आणि शोध निबंधाचं सादरीकरण केल्यानंतर आपल्याला त्या अभ्यास केंद्रामार्फत एक सर्टिफिकेट दिलं जातं आणि ते सर्टिफिकेट विद्यापीठाकडे पाठवलं जातं आणि मग आपला प्रकल्प खऱ्या अर्थाने सुरू होतो आणि मग आपल्याला प्रकल्पाचे मार्क्स आपल्याला अंतिम परीक्षेमध्ये या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला मिळवता येतात। त्यामुळे आपला संशोधन प्रकल्प आराखडा, शोध निबंधाचं सादरीकरण आणि प्रकल्पासाठी आपल्या शिबिरासाठी 100% उपस्थिती असल्याशिवाय आपलं शिबिर किंवा आपण ती एक ऍक्टिव्हिटी आहे आपल्या अभ्यासक्रमाची ती पार पाडू शकत नाही। यानंतर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपला सुरुवातीचा व्हिडिओ संशोधन आराखडा कसा तयार करायचा आहे हा आपला झालेला आहे। यानंतर आता आजचा जो व्हिडिओ आता जो सांगितलेला आहे यामध्ये आपण शिबिराची पूर्वतयारी ही गोष्ट सांगितलेली आहे। यानंतर जसे जसे आपले शोध निबंधाचे विषय येतील, मग नेमका शोध निबंध लिहायचा कसा हा विद्यार्थी मित्र आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल। पण नेमकं आपल्याला शिबिरामध्ये नेमक्या कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे ते आपणासोबत सांगण्याचा प्रयत्न केला। हा व्हिडिओ आपण जरूर बघा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण यथावकाश शोध निबंधाचे विषय आल्यानंतर आपण भेटूया। थांबतो। नमस्कार, धन्यवाद।